बघ आता ठेचा आपल्याला मस्तपैकी झणझणीत बनवायचा आहे. त्याला मिरच्या घ्यायच्या, मिरच्या घेऊन निवडून मिरच्या टाकायच्या. मिरच्या त्याच्यात थोडे शेंगदाणे टाकायचे. शेंगदाणे टाकून झालेत. आता लसूण टाकायचा मस्त चोळून. त्याची साल वगैरे नाही काढली तरी चालतंय, कारण चविष्ट असतोय. गावरान लसूण आहे त्याच्यामुळं मस्त ठेचा बनायचा झणझणीत. वेगळा एवढा लसूण टाकून द्यायचा. त्याच्यात थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे वाटणाला. हे बघा असं एवढं साहित्य टाकलेलं आहे. आता मस्त आपण ठेचा बनवू. मस्त वाटून घ्यायचं. काही काही राहिल्या ते अर्धी चालती आखी. आता मस्त ठेचा बनवू आपण. ठेचाला मस्त तळून घ्यायचा. मस्त मस्त तव्यावर गरम करून घेतला, तळायचा. हे झाला आपला आपला ठेचा. त्यात मीठ टाकायचं परत थोडंसं. हे बघा आता आपला मस्त झणझणीत ठेचा तयार. आता जेवायला घेऊया आपण. मस्त ठेचा, चपाती, भाजी. हे आता आपल्याला मस्त जेवणासोबत ठेचा घ्यायचा आहे खायला. ठेचा घेतले. इथं आपली उसळची मस्त गावठी उसळ बनवलेली. ही बघा किती चवदार चविष्ट आहे. एकदम गावाकडल्यासारखी बनवली. एकदम झणझणीत मस्त हिरव्या मसाल्यामध्ये मस्त ही उसळ. आपल्याला ही चपाती. हे बघा आपलं लोणचं. चला या जेवायला.